वसमत येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची वसमत तालुका अध्यक्ष दौलतराव हुंबाड यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने विविध सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक तसेच जनहिताचे उपक्रम राबवून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला। त्या अनुषंगाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून तालुकाभरात पक्ष कार्यकर्त्यांच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले। यावेळी त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या। त्याचबरोबर दौलतराव हुंबाड यांच्या वतीने वाढदिवसानिमित्त हारतुरे, बॅनरबाजी यांसारखा खर्च टाळून त्याऐवजी शालेय विद्यार्थ्यांना व्यवस्थित शिक्षण घेता यावे यासाठी मळापूर येथील शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेत बसण्यासाठी टेबल बेंच देण्यात आले। त्याचबरोबर अनेक जनहिताचे उपक्रम राबवून समाजसेवेच्या माध्यमातून वाढदिवस साजरा करण्यात आला। यावेळी त्यांचा पक्ष कार्यकर्त्यांच्या वतीने वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। 2024-25 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष, आमचे सर्वांचे प्रेरणास्थान, आमचे सर्वांचे आदर्श आदरणीय श्री दौलतरावजी मामा हुंबाड यांचा 38वा वाढदिवस आज आपल्या या मार्लापूर नगरीमध्ये मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात साजरा होत आहे। आणि खरंच समाजासाठी एक आदर्श घेण्यासारखा आजचं हे आमच्या मामाचं एक व्यक्तिमत्व आहे। कारण कोणत्याही प्रकार वाढदिवस म्हटलं की आज बघतोय आपण डीजे आणणं, आगाऊ खर्च करणं, पण या आगाऊ खर्चाला बगल देत आज मामानं शिक्षण आपल्या जिल्हा परिषद शाळेसाठी विद्यार्थ्यांसाठी आज डेस्कची उपलब्ध करून दिले। हे एक समाजासाठी एक आदर्श घेण्यासारखा आजचा हा आगळा वेगळा वाढदिवस आज आपल्या या मार्लापूर नगरीमध्ये साजरा झालेला आहे। आणि यामुळे आज आम्ही सर्वच जण आनंदाने भारावून गेलेले आहेत। आज एक आनंदमय असं वातावरण आज आमच्या या मार्लापूर नगरीमध्ये झालेलं आहे। कारण आज मामाचा हा वाढदिवस एक आदर्श घेण्यासारखा आजचा हा वाढदिवस झालेला आहे। धन्यवाद। या ठिकाणी दौलतराव हुंबाड पाटील मित्रमंडळ यांच्यातर्फे झाले। बाकी वाढदिवसासारखं दुसरं काही न करता, शाल शिरप किंवा डीजे गाणे न करता आमच्या गावाच्या सर्वांगीण विकासासाठी व शाळेतील विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी अतिशय स्तुती असा उपक्रम या ठिकाणी मित्रमंडळातर्फे राबवलेला आहे। या ठिकाणी त्यांच्या तर्फे शाळेला तब्बल 2.5 लाख किमतीचे 72 डेस्क विद्यार्थ्यांना या ठिकाणी बसण्यासाठी त्यांनी गिफ्ट दिलेले आहेत। अतिशय सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी सर्व गावकरी मंडळी व मित्रमंडळातर्फे आपल्या शाळेमध्ये साजरा करण्यात आलेला आहे। आणखी मागील काळात देखील अतिशय सुंदर असं त्यांनी शाळेला जागा उपलब्ध करून दिली। सर्व गावकऱ्यांच्या सहकार्याने त्यांनी पुढाकार घेऊन ती जागा उपलब्ध केली। त्या जागेवर इमारत देखील या ठिकाणी 7 वर्गाची इमारत त्यांनी उभं करून दिली। बाकी शाळेसाठी वरांडा असेल, स्टेज असेल आणि भविष्यात शाळेला लागणारा जे काही परिसर आहे त्या परिसरात गट्टूसाठी देखील त्यांनी पुढाकार घेऊन पूर्ण करण्याची आम्ही सर्व त्यांना विनंती केली आणि ती देखील त्यांनी पूर्ण करण्यासाठी आम्हाला आश्वासन दिले। या ठिकाणी आमच्या पंचक्रोशीतील सर्व प्रतिष्ठित मंडळी जसे की आपल्या आशेगाव नगरीचे लाडके सरपंच अमोलजी मुळे, सुनेगावचे सरपंच ज्ञानोजी काळे, आपल्या पळसगावचे काही मंडळी या ठिकाणी होते, तसेच टाकळगावचे आपले राम झुंजुर्डे असतील, आपले माधव मामा झुंजुर्डे असतील, गजानन पापलवाड हे देखील या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित होते। सर्वांनी या ठिकाणी त्यांचा सामूहिक सर्कल तर्फे देखील या ठिकाणी हार तुरे देऊन हा वाढदिवस साजरा केला। तर वाढदिवस खूप मोठमोठ्या माणसांचा साजरा करायचा असतो। मी एक खूप सामान्य कार्यकर्ता आहे, पण तरी पण आपण आपल्या गावासाठी, ज्या गावाच्या शाळेतून आपण शिकून कुठेतरी पुढे गेलो असतो, त्या शाळेसाठी, आपल्या गावासाठी काहीतरी एक वाढदिवस सगळेजण करतात, म्हणून आपण त्या निमित्तानं त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे। म्हणून आज वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी जी आमच्या गावची जिल्हा परिषद शाळेला आम्ही या ठिकाणी नवीन इमारत आणलेली आहे, त्या इमारतीमध्ये 1 ते 7 जे आमचे वर्ग आहेत, या सगळ्या वर्गांसाठी वाढदिवसाच्या निमित्तानं मुलांना बसण्यासाठी आम्ही डेस्क त्या ठिकाणी आमच्या मार्फत त्या ठिकाणी देण्याचं त्या ठिकाणी काम केलेलं आहे। प्रत्येक वाढदिवसाला समाजाला उपयोग येतील असं काहीतरी काम आपण त्या ठिकाणी केलं पाहिजे अशी शिकवण आम्हाला आहे। त्या पद्धतीनं आम्ही प्रत्येक वाढदिवसाच्या निमित्तानं कधी रक्तदान शिबिर असेल, कधी देवकार्यासाठी एखादं काम असेल, आज जसं शाळेसाठी काम आहे तसं वाढदिवसाच्या निमित्तानं चांगलं काम करण्याचा, समाजोपयोगी काम करण्याचा त्या ठिकाणी निश्चितपणे प्रत्येक वेळेला प्रयत्न करत असतो। आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं
आमच्या सर्कलमधील असतील, संबंध वसमत तालुक्यातील असतील, ही सगळी माझी सहकारी मंडळी, माझी मित्रमंडळी या ठिकाणी येऊन मला त्यांनी शुभेच्छा दिल्या. गावातील सर्व जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी असतील, माझ्या सर्व तरुण मित्रांनी असतील, वडीलधाऱ्या माणसांनी असतील, यांनी सगळ्यांनी माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याचा वाढदिवस इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला, त्याबद्दल मी अतिशय त्यांचा मनातून ऋणी आहे. प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली.